ठाणे परिवहन सेवेच्या सुमारे 700 चालक वाहकांनी आज सकाळपासून बेमुदत संप पुकारलाय। ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरील सॅटिस पुलावरून शहराच्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या ठाणे परिवहन विभागाच्या बसेस फेऱ्यांमुळे सकाळपासून रात्रीपर्यंत राबता असलेल्या प्रवाशांना सोयीचं पडत होतं। परंतु संप पुकारल्यानं आता प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। आनंदनगर TMT डेपो बंद झाल्यानं प्रवाशांचे अतोनात हाल झालेत। या डेपोतून ठाणे, कळवा आणि मुंब्र्यातील विविध भागातील बसेस रवाना होतात। चाकरमान्यांना नोकरीला जाण्यास विलंब झाला असून परिणामी रिक्षाचालकांची मात्र यामुळे चांदी झाली आहे। परंतु विद्यार्थ्यांना कॉलेज आणि शाळेत जाण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्यात। आम्ही ठाणेकरांची माफी मागतो। आमचा कुठलाही हेतू नाही ठाणेकर नागरिकांना त्रास देण्याचा, परंतु आम्ही या महागाईची झळ सोसत आहोत। त्या कारणाने आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। कित्येक वर्ष झाले आम्ही तुटपुंजा पगारामध्ये काम करत आहोत। 14,000 ते 20,000 मध्ये कुणाचंही घर चालत नाही। कितीही काटकसरीने संसार केला तरी महागाईची झळ बसते। मुलांचं शिक्षण, दवाखाना, आईवडिलांचं आजारपण वगैरे हे पूर्ण करू शकत नाही। 80% ते 90% कामगार हा भाड्याने राहतो। या महागाईमध्ये त्याला घर चालणं अशक्य आहे। वारंवार प्रशासनाने कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे की तुम्ही यांची पगारवाढ करून द्या, किंवा जो नियम शासनाचा आलेला आहे पगारवाढीचा 14 ऑक्टोबर 2024 पासून, त्यानुसार यांनी पगारवाढ दिली नसल्या कारणास्तव आज या कामगारांनी आंदोलन केलेलं आहे। तरी आमची परत एक विनंती आहे, ज्या बेसिकमध्ये वाढ झालेला आहे त्यानुसार आमचा PF, HRA, DA याच्यामध्ये वाढ करून देण्यात यावी, जेणेकरून आमचा पगार समाधानकारक होणार नाही। ॲटलीस्ट आम्ही या महागाईमध्ये जगण्यासाठी अजून एक प्रयत्न करू। ठाण्यातील नाशिक मुंबई हाईवेवर कॅब कार अडवून पुलिस और कस्टम पीछे से आ रहे हैं, आप गाडी रोको अशी बतावणी करत कॅब चालकाला आप गाडी बंद करे असं गावठी कट्ट्याचा धाक दाखवत 7 जणांच्या टोळीनं भारतीय आणि परदेशी चलन असे एकूण 12,29,000 रुपयांची रोकड असलेल्या 2 बॅगा घेऊन पोबारा केला होता। कोणतेही दागेदोरे नसताना या टोळीतील 7 जणांना ठाणे खंडणी विरोधी पथकानं जेरबंद केले। यामध्ये एका महिलेसह अल्पवयीन मुलाचा समावेश असून अटकेतील टोळक्यांकडून चोरीला गेलेली रक्कम तसंच गुन्ह्यासाठी वापरलेल्या गाड्या आणि गावठी कट्टा, जिवंत काडतूस, मोबाईल असा 21,97,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। तसंच अटकेतील टोळीला येत्या 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांनी दिली आहे। राबोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्री 11:30-12च्या दरम्यान जबरी चोरीचा प्रकार घडला। त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी आणि टीम ACP शेखर बागडे, ACP डोंगरे, API तारमळे, कापडनीस, राठोड, तावडे आणि त्यांच्या टीमनं सदर गुन्ह्याचा तपास केला। यामध्ये फिर्यादी सुनीता पिल्ले या उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे रात्रीच्या वेळी जात होत्या। त्यांची गाडी, त्यांचं वाहन हे रस्त्यामध्ये 2 मोटरसायकल आणि इतर आरोपींनी अडवून त्यांच्याकडे जी रोख रक्कम होती तो लुटण्याचा प्रकार झाला। त्या अनुषंगानं खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी टीमनं तपास केला। त्यामध्ये अद्याप एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यामध्ये आहे। या गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंत 21,97,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्यामध्ये एक इर्टिगा कार, 2 मोटरसायकल, एक गावठी कट्टा आणि रोख रक्कम 7.5 लाख, ज्यामध्ये 1 लाख भारतीय चलनाच्या नोटा आहेत आणि 7.5 लाखाच्या दुबईच्या दिनार चलनाच्या नोटा आहेत। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध।
आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे आयुक्तालयाच्या भिवंडी गुन्हे शाखा क्रमांक 2 द्वारा सराईत मोबाईल चोरटा शेर अली उर्फ पिल्या इमाम फकीर वय वर्ष 22 याला गजाआड करण्यात पोलीस पथकाला यश मिळाले. या आरोपीकडून पोलिसांनी गुन्ह्यातील मोटरसायकल, चोरलेला मोबाईल असा 2,45,199 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. पोलिसांनी एकूण 12 चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला शांतीनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी शेर अली उर्फ पिल्या इमाम फकीर राहणार गायत्रीनगर पोलीस चौकी समोर भिवंडी हा रामनगर डम्पिंग ग्राउंड जवळ चोरीची मोटरसायकल आणि मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडे नंबर प्लेट नसलेली चोरीची मोटरसायकल आणि 10 मोबाईल आढळून आले. त्याला ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता चोरीची मोटरसायकल आणि विविध कंपन्यांचे 11 मोबाईल असा 2,45,199 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. यामध्ये विविध पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे 14 गुन्हे दाखल आहेत. पोलीस पथकानं 12 गुन्हे उघडकीस आणलेल्या गुन्ह्यांमध्ये 11 मोबाईल चोरीचे गुन्हे आणि 1 वाहन चोरीचा गुन्हा असल्याची माहिती दिली आहे. गुन्हे शाखा घटक 2चे अधिकारी PI सोनवणे, API केदार आणि त्यांची टीम यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये गुन्हेगार जो आपला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून गुन्हेगार पिल्या फकीर उर्फ शेर अली याला अटक केली. याच्याकडून आत्तापर्यंत 11 मोबाईल आणि 1 मोटरसायकल जप्त केली आहे. असा एकूण 2,45,000चा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये 11 मोबाईलच्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला चोरीचे गुन्हे दाखल आहे. त्याचबरोबर घटक 1 असेल, घटक 3, घटक 4, घटक 5 आणि इतर ज्या गुन्हे शाखेच्या इतर शाखा आहेत त्यांनी एकूण आतापर्यंत 86 मोबाईल तपासामध्ये किंवा जे मिसिंग होते किंवा जे हरवले होते असे एकूण 86 मोबाईल, ज्याच्यामध्ये 11 चोरीचे आहेत आणि इतर मिसिंग मोबाईल आहेत, असे एकूण 86 मोबाईल आतापर्यंत रिकवर केलेले आहेत, जप्त केलेले आहेत. ठाणे पश्चिम येथील स्टेशन रोडवरील वामनशंकर मराठे ज्वेलर्स या दुकानात धाडसी घरफोडीची घटना घडली. 2 अज्ञात चोरट्यांनी जवळपास 7 किलो वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले असून चोरी केलेल्या दागिन्यांची अंदाजे किंमत 5 कोटी रुपये आहे. या संदर्भात नौपाडा पोलीस ठाण्यात FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. चोरीस गेलेल्या दागिन्यांचं अचूक वजन आणि किंमत अद्याप मोजणीच्या प्रक्रियेत असल्यानं अधिकृत तपशील येणं बाकी आहे. या घटनेचा तपास सुरू असून पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली. या चोरीनं संपूर्ण ठाणे शहरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मेरीटाईम बोर्डानं आंतरदेशीय प्रवासी जलवाहतूक प्रणालीच्या अंमलबजावणीद्वारे मुंबई महानगर प्रदेशातील दुर्गम नागरी भागांना जोडण्याची योजना आखली आहे. भाईंदर, कोलशेत, काल्हेर आणि डोंबिवली येथे 4 जेट्टी बांधून सुरुवातीला मीरा भाईंदर, ठाणे भिवंडी आणि डोंबिवली शहरं जलवाहतुकीद्वारे जोडली जाणार आहेत. पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटीसाठी वसई खाडी, उल्हास नदीवर प्रवासी जलवाहतूक चालवली जाईल, जे लोकसंख्या आणि रहिवासी क्षेत्राच्या विस्तारासह MMRमध्ये विकसित केलेल्या प्रवासाच्या पद्धतींना पूरक ठरेल, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहात दिली आहे. सागरमाला योजनेअंतर्गत केंद्र व राज्य सरकारनं 96 कोटी 12 लाख रुपये खर्च करून या 4 जेट्टींचं बांधकाम 1.5 वर्षात पूर्ण करणं अपेक्षित आहे. अंतर्देशीय प्रवासी जलवाहतूक व्यवस्था लोकांमध्ये लोकप्रिय करण्याची गरज आहे, परंतु नोकरशाही आणि आर्थिक आव्हानांमुळे अंतर्देशीय प्रवासी जलवाहतूक व्यवस्थेची अंमलबजावणी संथ गतीनं सुरू असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. प्रवासी जलवाहतूक सुविधा तयार झाल्यानंतर प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य सरकारला प्रवासी फेरी किंवा वॉटर टॅक्सी चालकांची ओळख पटवावी लागणार आहे. जसे की फेरीघाट ते मांडवा दरम्यान रो पॅक्स सेवा, तसंच त्याच मार्गावरील पारंपरिक फेरी सेवा लोकप्रिय आहेत आणि लोकांना आकर्षित करत असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं.
MMRमधील वाढती लोकसंख्या आणि रहिवासी क्षेत्र लक्षात घेता आंतरदेशीय प्रवासी जलवाहतूक प्रणालीची अंमलबजावणी लवकर होणं गरजेचं आहे. राष्ट्रीय जलमार्ग 53 लगत आणखीन जेट्टी बांधण्याची योजना असली तरी नंतर बांधली जाणार असून वसई, कल्याण, पारसिक, नागला बंदर, अंजूरदिवे आणि घोडबंदर गायमुख या भागात ते काम होणार आहे. घोडबंदर येथील गायमुख येथे जेट्टी कार्यरत असून त्याचा वापर फ्लोट चालवण्यासाठी केला जात असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.